कधीकधी एक प्रवास फक्त निसर्ग दाखवत नाही, तर मित्रासोबतचे क्षण आणि काही नवीन शिकवणही जातो. हा प्रवास माझ्यासाठी खूप खास ठरला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NM डायरीजमध्ये. आजचा प्रवास फक्त फिरण्यासाठी नव्हता, तर मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी आणि निसर्गात काही नवीन अनुभवण्यासाठी होता. चला तर मग सुरुवात करूया. सकाळी लवकर आम्ही सगळे निघालो. ऑफिसमधले कलीग, मित्र बनून सगळे एकत्र रस्त्यावर गप्पा, मस्ती, हशा आणि प्रवास कधी सुरू झाला आणि कधी मजेत बदलला कळलंच नाही. कधीकधी अशा छोट्या ट्रिप्स आपल्याला खूप मोठा आनंद देऊन जातात. आणि शेवटी आम्ही पोहोचलो त्या सुंदर ठिकाणी. सगळे एकत्र बसलो आणि गप्पांचा फड रंगला. कोणीतरी जुने किस्से सांगत होतं, कोणीतरी भविष्याचे प्लॅन्स करत होतं. अशा क्षणामध्ये आपण खरंच जगतोय असं वाटतं. इथे आम्हाला एक खास झाड पाहायला मिळालं, मोहाचं झाड. मोहाचं झाड फक्त निसर्गाचा भाग नाही, तर आपल्या संस्कृतीचा आणि ग्रामीण जीवनाचा एक महत्त्वाचा घटक आहे. याच्या फुलापासून अनेक पदार्थ तयार होतात आणि काही ठिकाणी याला औषधही महत्त्व आहे. जेव्हा जे आपण आंबवतो ना, मग हे काढतो तेव्हा ते खूप गोड गोड लागते. गोड आहे ना, याच्याने नशा नाही येत ते. खरी मजा. सगळे मिळून आणि गप्पा, हशा, एकदम पार्टीसारखं वातावरण झालं. कामाच्या ताणातून दूर हे क्षण खरंच खूप खास होते. अशा आठवणी आयुष्यभर सोबत राहतात. आजच्या या प्रवासातून मला एक गोष्ट समजली, निसर्ग आणि आपली माणसं यांच्यासोबत घालवलेला वेळ हाच खरा आनंद असतो. जर तुम्हालाही असा अनुभव घ्यायचा असेल तर कोंडीमध्ये मस्त नाचायला.